तर आता आपण यात्रेत आलेलो आहोत आणि यात्रेत खूप गर्दी आहे. तर तुम्हाला मी दाखवते की आमच्या गावची यात्रा कशी भरते ते. तर आता इथं हा जो नवरदेव आहे म्हणजे जे 12 गाड्या वळणारा दादा आहेच जो घटी बसलेला असतो. तर तो आहे ना प्रत्येक देवाच्या इथं पाया पडतो आणि जी वेश आहे त्याच्यातून मिरवणूक काढली जाते. तर जो समोर जो फोटो आहे ना तो म्हणजे जेव्हा 12 गाड्या चालू झाल्या ना, पहिल्या वर्षी त्यांनी 12 गाड्या ओढल्या होत्या. तर आता ते या जगात नाही आहे. तर म्हणजे ती प्रथा त्यांच्यापासूनच चालू झालेली आहे आणि त्याच्यामुळं तो फोटो जो आहे तो पुढंच असतो. आणि इथं बघू शकता दरवर्षी ना प्रत्येक कुळाचं म्हणजे आमचं गाव तसं काही जास्त मोठं नाही आहे. खेडेगावच आहे. पण जेवढे कुळाचे म्हणजे कुळ आहेत, जेवढं वेगवेगळे आडनावाचे, तर प्रत्येकाचा म्हणजे जो वाडा आहे त्या वाड्यातल्या प्रत्येकाला एकाला जो मान आहे तो 12 गाड्याचा दिला जातो. तर आता इथे आहे ना जी मिरवणूक आहे ती काढलेली आहे. तर बघू शकता तुम्ही. आता तिकडं डी-जे वगैरे वाजत होता त्यामुळे मला कॉपीराईट येऊ शकतो. त्यामुळे मी ना आवाज म्यूट केलेला आहे. तरी मी तुम्हाला थोडासा जो दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे की आणि खरंच ही दैवी शक्ती असते. तर असं म्हणतात की जेव्हा 12 गाड्या ओढताना जेव्हा जे खंडोबाचं मंदिर आहे ना, त्या खंडोबाला तिथं घाम आलेला असतो. म्हणजे ते ओलं झालेले असते कारण साक्षात देव तिथं 12 गाड्या ओढायला येतात असं म्हटलं जातं. आणि इथं बघू शकता आता तुम्ही हे प्रत्येक देवाच्या समोर जे आहे त्या दादाला ते इथं जे समोर तुम्हाला मंदिर दिसत असेल ते मारुती रायाचं मंदिर आहे. इकडं गणपती बाप्पाचं आहे, तिकडं विठ्ठल रुक्मिणीचं आहे. आणि आता प्रत्येकाच्या इथं जे तो दादा आहे तो पाया पडतो. आणि त्याची बहीण वगैरे तिथं जो वेश आहे तिथून निघणार म्हणून तिथं ओवाळायला जातं. जसं आपला नवरदेव जशी मिरवणूक काढतो त्याच पद्धतीने इथंही ज्या 12 गाड्या ओढणारा दादा आहे त्याची मिरवणूक काढली जाते. आणि छान असा जो गावाकडचा हा कार्यक्रम आहे. एखाद्या आपला जसं दिवाळीचा सण आहे तशाप्रमाणे आमच्याकडे जत्रा साजरी केली जाते. आणि खूप छान वाटतं म्हणजे असं लग्न वगैरे असलं तर आपण जातोच. पण यात्रा म्हटलं का ज्या गावातल्या मुली आहेत त्या सर्वच येत असतात. आणि यात्रा काय म्हणजे जास्त काही मोठी नसते. पण आता भरपूर काही आपल्याकडं सुविधा उपलब्ध आहे त्यामुळं ज्या खेळण्या वगैरे आहेत त्या आपण प्रत्येक ठिकाणी. पण ही यात्राची एकमेव असं असतं की तेव्हा गावातले सर्वजण एकत्र येतात आणि पाहुणे वगैरे ज्या आपल्या बालपणीच्या मैत्रिणी ते सर्वजण भेटतो आणि मग खरंच खूप छान वाटतं. तर यात्रेत म्हणजे आता बऱ्यापैकी मोठी भरायला लागलेली आहे. पहिले ना फक्त म्हणजे 12 गाड्या वगैरे ओढत नव्हते, फक्त खेळण्या वगैरे यायच्या आणि थोडेसे जे म्हणजे विकणारे आहेत ते यायचे. पण आता बऱ्यापैकी दुकानंही इथं लागायला लागले म्हणजे येत आहे. पण आता आहे ना मी तो व्हिडिओ काही शूट करू शकले नाही कारण वेळ झाला होता. आणि जो नवरदेव आहे ना तिथं बायकांना जाण्यास मनाई असते. तर इथे ना समोर येत असताना जो पुढं दिसत आहे तो घोडा आहे आपल्या खंडेरायाचा. आणि जे गोमूत्र आहे ते शिपडलं जातं म्हणजे जे शुद्धीकरण आहे ते केलं जातं.
तर आता आहे ना इथं वेशीतून जो नवरदेव आहे तो निघाल्यानंतर जो 12 गाड्या ओढणारा दादा आहे आणि बाकीच्या ज्या म्हणजे महिला वगैरे आहे किंवा मुलं आहेत ते वरती गड चढायला जातात. म्हणजे कारण आहे ना नंतर खूप गर्दी होती, मग दर्शन होत नाही. तर आता इथं जो नवरदेव आहे तो मिरून येईपर्यंत बाकीचे सर्व जे आहे वरतून खूप छान असं जे मिरवणूक आहे ती दिसते. कारण आता संध्याकाळची वेळ होती तरी 5 ते 6 म्हणजे दिवस मावळतीला चाललेला असतो तेव्हाच 12 गाड्या ओढल्या जातात. तर आता इथे ना बहिणींनी औक्षण केल्यानंतर आता नवरदेव निघालेला आहे, तुम्हाला दिसत असेल. तर इथं सगळे पुरुष वर्गच तुम्हाला दिसेल, महिला जास्त म्हणजे क्वचितच तुम्हाला एखादी 2 दिसेल, पण शक्यतो महिला इथं मिरवणुकीत जात नाही, जर त्याची नवरदेवाची बहीण वगैरे सोडली तर. तर आता बाकीचे चाललेले आहे वरती आणि आता इकडं मिरवणूक निघालेली आहे पूर्ण जे गावाची. म्हणजे गाव काही जास्त मोठं नाही, तुम्हाला आधी सांगितलं आहे. तर छोटंसंच गाव आहे. तर गावाचा म्हणजे जो पूर्ण भाग आहे आतील त्या बाजूने ही मिरवणूक काढली जाते. आणि आता इकडं मिरवणूक येईपर्यंत आता मी तुम्हाला जो गड आहे तो दाखवते. तर बघू शकता तुम्ही छान अशा इथं पायऱ्या केलेल्या आहे आणि सर्वजण मस्त अशी वरती चाललेले आहे. असं वाटतं की तसं आपण जेजुरीलाच चाललेलो आहोत, असा इथं फील येतो. आणि इथं सर्वजण आता मस्त असे वरती निघालेले आहेत आणि वरतून जर हा नजारा बघितला, कारण यावर्षी ना पाऊस खूप होता, त्यामुळं भारी म्हणजे हिरवळ आहे. दरवर्षी पाऊस कमी असतो त्यामुळं इथं आहे ना तुम्हाला पूर्ण असं म्हणजे सुखसुखाट दिसेल. पण यावेळेस ना मस्त असा पाऊस होता त्यामुळं भारी वाटत होतं. आणि बघा गर्दी पण भरपूर आहे यावर्षी, भरपूर म्हणजे जे पाहुणे मंडळी आहे ते आलेले होते किंवा गावातले लोकही होते. आणि यावर्षी कांद्याला भाव जास्त होता त्यामुळं बऱ्यापैकी सर्वांना खर्च करायलाही काही वाटत नव्हतं. कारण कसं आमचं सर्व जे आहे ते शेतीवरती अवलंबून आहे. क्वचित एखाद्या 2 घरातील जो मुलगा असेल किंवा व्यक्ती असेल तोच बाहेरगावी जॉबसाठी असतो आणि त्याच्यामुळं काय होतं ना, जे सर्व काही शेतीवर अवलंबून असते, इच्छा असतानाही काही कधी-कधी ना मग काही गोष्टीला जी आहे ती मुरड घालावी लागते. यावर्षी म्हणजे बऱ्यापैकी प्रत्येकाला थोडं फुल नाही फुलाची पाकळी साधलं होतं कांद्यामुळे. कांद्याला बाजारभाव यावर्षी बऱ्यापैकी टिकून होते त्यामुळे ना सर्वांनी आनंदात अशी जी यात्रा आहे ती केली होती. तर मंदिराच्या तिन्ही साईडनी तुम्हाला इकडे डोंगर वगैरे दिसत असेल. तर आहे ना जेव्हा पाऊस असतो ना तेव्हा इथे जनावरांसाठी म्हणजे जो चारा म्हणून आहे ना या डोंगरांवरती खूप गवत असतं आणि ते बैल म्हणजे आपले जे जनावरं आहेत त्यांना आहे ना चारण्यासाठी इथं नेलं जातं. तर म्हणजे चाऱ्याची अशी उणीव अशी जास्त भासतच नाही. तर इथे ना नैवेद्य म्हणजे डाळ भात भाजी-पोळीचा नैवेद्य इथं दिला जातो. आणि या दिवशी ना सोमवार होतं त्यामुळं दरवर्षी कसं मटण वगैरे असतं, पण यावर्षी काय मटण वगैरे नव्हतं कारण सोमवार असल्यामुळं. तर म्हणजे आमच्याकडं यात्रेला ना जास्त करून जो मटण आहे तेच केलं जातं. म्हणजे नैवेद्य आहे ना भाजी-पोळीचा दिला जातो, पण जे पाहुणे वगैरे आले असते जे नॉनव्हेज खाणारे असतील तर त्यांच्यासाठी ना खास मटणाचा बेत असतो. पण यावर्षी मात्र नव्हता कारण सोमवार असल्यामुळं. आणि इथं तुम्हाला आता सर्वजण जे नैवेद्य आहे ते ठेवत आहे. तर म्हटलं चला आपण आणि मी कधी म्हणजे यात्रा असली तरच माझं हे जाणं होतं. म्हणजे असं गेलो तरी रस्त्यानेच फक्त हात जोडायचे. तर यात्राच अशी असते की त्यावेळेस आहे ना जवळून दर्शन होतं आणि छान असं दर्शन घेता येतं. तर इथं आता मीही दर्शन जे नैवेद्य आहेत ते ठेवून घेतले होते आणि आता मीही दर्शन घेणार होते इथं. आणि तुम्हाला आतील जो खंडोबाची मूर्त आहे तीही तुम्हाला दाखवणार आहे, की जी कशा पद्धतीने आहे ती. तर लग्न झाल्यानंतरची ना माझी ही पहिलीच यात्रा होती, की इथं मी छान असं माझं दर्शन झालं आणि घाई-गडबड नव्हती. कारण दरवर्षी ना कसं असतं ना, आम्ही जेव्हाही येतो तेव्हा आम्ही सायंकाळी निघतो 4-5च्या वेळेस आणि तेव्हा निघलो का नेमकी म्हणजे 12 गाड्या ओढायचं चालूच असतं. आता कसं ऊन असतं आणि उन्हामुळे आम्ही काय म्हणतो जरा थोडंसं ऊन कमी झाल्यानंतर निघू आणि तिथं जाता करता आम्हाला प्रत्येक वेळेस आम्हाला 12 गाड्या म्हणजे शक्यतो सापडतच नव्हत्या. पण यावर्षी एक दिवस आधी गेल्यामुळं छान अशा 12 गाड्या पाहायला भेटल्या आणि सर्वांशी भेटणंही झालं. आणि छान वाटत होतं कधीतरी असं माहेरी राहून
आल्यानंतर भारी वाटतं. तर आमच्या आहोंना यावेळेस काय आम्ही नेलं नव्हतं. नाहीतर आमचे आहो जरी प्रत्येक वेळेस सोबत असले तर चला, चला, निघा, निघा, पटकन आवरा, पटकन आवरा. त्यामुळं दर्शनच होत नाही. तर यावेळेस छान असं दर्शनही घेतलं आणि तुम्हाला त्याचं जे 12 गाड्या आहेत त्याचं दर्शनही मी छान असं घडवलेलं आहे. तर खूप छान वाटतं. तर चला आता दर्शन करून घेते. तर इथे आहे ना मंदिरात दर्शन घ्यायला एक दादा होता. तर त्याला मी सांगितलं की थोडासा जो व्हिडिओ आहे तो शूट करून आण. तर त्याने आणला होता आणि आता इथं 12 गाड्या तुम्हाला दिसत असेल. छान अशा 12 गाड्या इथं व्यवस्थित अशी रांगोळी वगैरे काढलेली आहे, सडा टाकलेला आहे आणि खाली तेवढेच लोक जे आहे ते बघण्यासाठी असतात. तर इथं जे शेजारी आहे तुम्हाला पिकं पण दिसत असेल, पण 12 गाडीसाठी एवढं जे रान आहे ते थोडं पडीतच ठेवलं जातं आणि इथं आता सर्वजण मस्त आता बसलेले आहे आणि जो नवरदेव आहे तो जी खालचा पायथा आहे त्या पायथ्यानेच ज्या 12 गाड्या आहेत तिथपर्यंत जातो. तर आता मिरवणूक थोडक्यात आवरतच आलेली आहे आणि आता नवरदेव थोड्याच वेळात येणार आहे. तर आता नवरदेव आलेला आहे आणि जे 12 गाड्या आहेत त्यांना तो प्रदक्षिणा घालेल आणि मग जी 12 गाड्या आहेत ते ओढायला सुरुवात करेल. तर आता बघू शकता तुम्ही पूर्ण असं जे 12 गाड्या आहे त्याला प्रदक्षिणा घातल्यानंतर मग 12 गाड्या ओढायला सुरुवात होईल. जो खंडेरायाचा भंडारा आहे तो उधळला जातो. येळकोट येळकोट जय मल्हार अशा नावाच्या घोषणा केल्या जातात, गर्जना केल्या जातात आणि मग ज्या 12 गाड्या आहेत त्या ओढायला सुरुवात करतात. तर सगळे कसे आतुरतेने बघत होते की आता कशा 12 गाड्या ओढल्या जातील ते आणि यासाठी ना म्हणजे खूप जी तयारी आहे ती आधीच केलेली असते आणि आजूबाजूला तुम्ही बघत असाल तर खूप गर्दी होती. तर मी कॅमेरा जरासा जोरात जास्त फिरवला होता कारण इकडे 12 गाड्या म्हणजे ज्या आहे त्या बघायला भेटाव्या म्हणून. तर चला आता आहे ना 12 गाड्या ओढायला सुरुवात होणार आहे. तर चला बघूया आपण. तर 12 गाड्या ओढून झाल्या होत्या आणि आता इथे ना इथेही लंगर तोडला जातो आणि मग जो नवरदेव आहे त्याच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम असतो. तर इथं जागरणात म्हणजे ज्या ओव्या आहे त्या गायल्या जात आहे आणि बाकीचे सर्वजण आता निघालेले आहे खाली जी यात्रा आहे ती बघण्यासाठी. तर चला आजचा व्हिडिओ एवढंच मी तुमच्यासमोर सादर केला. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या गावाकडची यात्रा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.